रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराज, आपण सिंगापूरमध्ये आहोत. सिंगापूरमध्ये हे बर्ड पार्क आहे. या बर्ड पार्कमध्ये नाना विविध तऱ्हेचे पक्षी आहेत. रंगीबिरंगी असणारे हे पक्षी या सगळ्या संपूर्ण या बर्ड पार्कमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. फार सुंदर जागा आहे. आता इथे आपण प्रवचन करतोय. प्रवचन फार छोटं आहे, पण इथे प्रवचन करण्याचं कारण काय? कोणत्या कारणासाठी आपण इथे प्रवचन करतोय? आपल्या मनामध्ये इच्छा का निर्माण झाली? वास्तविक पाहता आपण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आज आळंदीच्या ठिकाणी माऊलींची असलेली ज्ञानेश्वरी, या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगितलं आहे की या ठिकाणी जे जे काही उत्पत्ती होते, जन्माला येतं, ते त्याच्या कर्मानुसार पुन्हा जन्म घेतं. जर कर्मानुसार पुन्हा जन्म असेल तर एखादा वारकरी, एखादा सातत्याने पंढरपूरला जाणारा वारकरी, त्याच्या हातून चुकून काही असं कर्म घडलं असेल आणि त्याला जर शिक्षा झाली असेल किंवा त्याचा जन्म चुकून जर कर्मानुसार पक्षाच्या रूपाने झाला असेल आणि तो झालेला पक्षाचा रूपाचा जन्म या ठिकाणी असेल, ही जागा जरी मोकळी दिसत असली तरी पूर्ण बंदिस्त आहे, याला जाळी आहे. हा पक्षी इथून उडून माऊलींच्या इथे पंढरपूरला येऊ शकत नाही. कदाचित गेल्या जन्मीचा वारकरी इथे पक्षी रूपाने जन्माला आला असेल. कदाचित त्याला पंढरपूरला न जाता यावेळी त्याच्याआधी शिक्षाही असू शकते. पण तरीही तो जन्माने वारकरी होता, गेल्या जन्मात तो वारकरी होता, त्याला कीर्तन ऐकायचं होतं आणि त्याची जी इच्छा आहे ती इच्छा त्यांनी माऊलींच्याकडे जर प्रगट केली असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून आज या सगळ्या पक्ष्यांच्या मध्ये कदाचित तो वारकरी इथे या रूपाने जन्माला आलेला असेल. त्याच्यासाठी तो कोणी असू शकतो, त्याच्यासाठी आज इथे आपलं प्रवचन होतं. त्याच्यासाठी आज ही ज्ञानेश्वरी आपल्याला इथं घेऊन यावी आहे आणि आपण इथे प्रवचन करतो. आज प्रवचनामध्ये, चिंतनामध्ये छोट्याशी एक गोष्ट आपण सादर करणार आहोत. एक ओवी सादर करणार आहोत. त्या ओवीमध्ये फार सुंदर ओवी आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6व्यामध्ये, हे असो तया बोलाची ताटे भली वरी कैवल्य रसे वगैरे. ही ताटं जी आहेत ना, या ताटांमध्ये एक खांद्यावर कैवल्य रस वगरला म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने सजवून वाढला आहे. ताट जसं वाढतो ना महाराज, त्याच्यामध्ये एका बाजूला भात, आमटी, पोळी, भाजी, त्याच्यानंतर चटणी, कोशिंबीर, ताट वाढण्याची जी आहे, संस्कारित असलेलं ताट, सर्व अन्नानी परिपूर्ण असं वाढलेलं ताट. आता या सृष्टीमध्ये माऊलींच्या भाषेमध्ये 3 प्रकारची ताटं आहेत महाराज. एक ताट आहे जे सोन्याचं आहे पण त्याच्यात निकृष्ट दर्जाचं अन्न आहे. दुसरं एक ताट आहे जे अत्यंत पत्रावळीमध्ये आहे पण त्याच्यामध्ये अगदी उत्तम सुग्रास असं अन्न वाढलेलं आहे. 2 ताटं तुम्हाला सांगितली. एक ताट सोन्याचं आहे, त्याच्यात निकृष्ट दर्जाचं अन्न आहे, शिळं पाकं उरलेलं अन्न आहे, पण ताट सोन्याचं आहे. आणि दुसरं ताट पत्रावळीचं आहे, पानांचं आहे, पण त्याच्यामध्ये ताजं गरम गरम साजूक तुपाचं वरण, भात, आमटी असलेलं, सगळ्या भाज्या, सर्व गुणसंपन्न असं अन्न आहे. ही 2 ताटं आहेत. अशी 2 वेगवेगळी ताटं आहेत, पण माऊलींचं ताट वेगळं आहे. माऊलींचं ताटही सोन्याचं आहे आणि त्याच्यात सर्व पक्वान्न अगदी सुग्रास रूपाने वाढलेली आहेत. त्याला म्हणतात तासे. ही ताटे वगरली. कशाने? कैवल्य रसाने वगरली. कैवल्य रसाने संपूर्ण ही ताटं सुशोभित केलेली आहे. ताटही सोन्याची आहेत, पण आपलं लक्ष सोन्याच्या ताटाकडे असून आपण जर त्याच्यामध्ये हा जेवणाचा प्रयत्न केला तर ते निकृष्ट दर्जाचं अन्न असेल तर आपण खाऊ शकत नाही, कारण ताट खायचं नाही. खायचं आहे अन्न,
त्याच्यामुळे ताट पण सोन्याचं पाहिजे आणि त्याच्यामध्ये असलेलं अन्न हे सुग्रास पाहिजे, त्यावेळेला ते कैवल्य रसाने भरलेलं ते सोन्याचं ताट आहे. हा खरा त्यातला एक विचार आहे, ज्ञानार्थ आहे, गाभा आहे. याच्या पुढचा जो टप्पा आहे ओवीचा तो फार मजेशीर आहे. जो इंद्रियाते चोरून जेवी तयासीची फावी. कोणाला हे शक्य आहे, कोणाला हे जमेल? इंद्रियाला चोरून जो हे जेवेल. इंद्रियाला म्हणजे काय? आता बघा या ठिकाणी आपण आलेलो आहोत, निसर्गरम्य परिसर आहे सिंगापूरचा. सिंगापूरच्या परिसरामध्ये अगदी उत्तमोत्तम या ठिकाणी इमारती आहेत, उत्तमोत्तम रस्ते आहेत. या ठिकाणचं निसर्गरम्य असं हे शहर आहे, छान वसवलेलं आहे, स्वच्छ सुंदर आहे. पण डोळे ज्यावेळेला बघतील त्यावेळेला त्याचं रूप होणार, त्याचं रूप स्वरूप दोन्ही गोष्टी डोळ्यांनी साजऱ्या होणार आहे. त्याचं ज्ञान त्यावेळेला होणार आहे ज्यावेळेला त्या स्वरूपाला आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता येणार, हाताने स्पर्श करता येणार. या सगळ्या गोष्टींना इंद्रियाच्या शिवाय तुम्ही उपभोगू शकत नाही. जर तुम्ही सिंगापूरमध्ये आलात आणि तुम्ही आंधळे असाल तर या सृष्टीचा काय उपयोग? बघा, म्हणजे ही ओवी आपल्याला जे सांगते ना की इंद्रियाते चोरून जेवी तयासी फाव, त्याला फाव्याचा अर्थ जमतं. आपण म्हणतो एखादी गोष्ट बऱ्याच वेळेला कष्ट केल्यानंतर ती जमते. हां, तुला जमते गाडी, हां तुला आता येते जमते चालवायला. पहिल्यांदा सायकल चालवली असेल तर जमते. हा जो भाग आहे, या भागामध्ये जमणं म्हणजे पावणं. इंद्रियाला न सांगता ज्यावेळेला या सोन्याच्या ताटातला हा कैवल्य रस, हा जो कैवल्य रस म्हणजे हा शब्द वापरला माऊलींनी, तो असा आहे की हे ब्रह्मज्ञान. हे ज्ञान काय की आपल्याकडचा एखादा वारकरी ज्या ठिकाणी तो जन्माला आला, वर्षानुवर्ष ज्यांनी वारी केली, पण चुकीच्या कर्मापायी त्याचा जन्म शिक्षा म्हणून या सिंगापूरच्या या बर्ड पार्कमध्ये झाला. तो या ठिकाणी उंडरतोय, त्याच्या मनामध्ये इच्छा आहे. पण प्रत्येकाच्या मनात इथे चैतन्य आहे, प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहे. कोण इथे वारकरी आहे माहीत नाही, पण त्याला कीर्तन समजावं, त्याला प्रवचन ऐकावं, त्याला ज्ञानेश्वरी समजावी, त्याच्यासाठी एक ओवी सादर व्हावी, अशी जर माऊलींची इच्छा असेल तर तुम्हाला ज्ञानेश्वरी इथे घेऊन येणार. तुमच्या मुखातनं आपोआप प्रवचन घडणार. तुम्हाला या सगळ्या पक्ष्यांसाठी म्हणून का विना एक प्रवचन सादर करावं लागणार. ते आज इथे घडलं आहे महाराज. फार सुंदर ही जागा आहे, फार सुंदर पक्षी आहेत. आणि या सगळ्या पक्ष्यांमध्ये ज्यावेळेला आपण प्रवचन करतो आहे त्यावेळेला कदाचित माऊलींची असलेली आज्ञा, आपल्याला तिथून इथे घेऊन येण्याची आज्ञा आणि आणलेल्या ज्ञानेश्वरीने आणलेला आपला देह या प्रवचनाने या सृष्टीमध्ये असलेल्या त्या वारकऱ्यासाठी आज खूप आनंददायी, चैतन्यमय, कदाचित पुनर्जन्मामध्ये हे पाप जाऊन तो पुन्हा आपल्या पंढरीला येईल, पुन्हा पांडुरंगाचं दर्शन घेईल, पुन्हा वारीमध्ये येईल, पुन्हा माऊलींच्या इथे आळंदीला डोकं टेकवेल. कदाचित हे पुण्यकर्म त्याच्यासाठी आपल्याकडून करून घेतलं असेल माऊलीने, असं म्हणूया. आणि या ठिकाणी आजचं प्रवचन थांबूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.